एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू होत आहे मराठी माणसाचा आवडतीचा जिव्हाळ्याचा खेळ अर्थात बिग बॉस मराठी. 100 दिवस एंटरटेनमेंटची फुल ऑन मेजवानी आपल्याला या दिवसामध्ये या खेळामध्ये बघायला मिळत असते आणि आपण हे 100 दिवस धम्माल एन्जॉय करत असतो. कारण एक घर 16, 17, 18 सदस्य, एक दमदार होस्ट, वेगवेगळे टास्क, एक मोठं प्राईजमध्ये, प्रत्येक आठवड्याला घराबाहेर जाणाऱ्या सदस्याची धाकधूक, हा गेम सपोर्ट, होणारे भांडणं, करणारे आरोप आणि बाहेरच्या रिॲक्शन्स, या सगळ्या गोष्टींची एकत्रित मेजवानी अर्थात बिग बॉस मराठी. आणि या बिग बॉस मराठीचा 6वा सीझन हा 12 जानेवारीपासून आपल्या भेटीला येतो आहे. 14 डिसेंबरला म्हणजेच आजच्याच दिवशी कलर्स मराठीने रितेश भाऊंच्या दमदार प्रोमोसोबत ही डेट अनाऊन्स केलेली आहे. खरं तर यावेळेसचा सीझन हा थोडासा लवकर ठेवलेला आहे त्यांनी, म्हणजेच रात्री 8 वाजता. आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की एक्झॅक्टली या खेळाच्या कॅटेगरीमध्ये कोणते स्पर्धक असणार आहे किंवा बिग बॉस कडून या सीझनसाठी जी थीम डिसाईड करण्यात आलेली आहे त्या थीमचा सुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. आय बटनावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आणि वरती व्हिडिओ सुद्धा पॉपअप झाला असेल, त्याला क्लिक करून तुम्ही बघू शकता. आता मुद्दा आहे की या थीम मधले नेमकं सदस्य कोणते असणार आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉसच्या खेळातले हे सदस्य या खेळाचा जीव असतात, आत्मा असतात. यांच्या भरोशावरतीच हा सीझन गाजत असतो आणि सीझन 4 तुम्ही बघितला असेल तर तो पडतही असतो. एनिवेज मित्रांनो, बघायचं आहे नेमकं कुठले असणार आहेत हे स्पर्धक. कन्फर्मेशन मिळालेलं आहे, त्यामुळे कोणते कॅटेगरी यात असणार आहे, कशा पद्धतीचे स्पर्धक असणार आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे अगस्त्य आणि आपण बघत आहात स्पाय रिॲक्ट मराठी हे यूट्यूब चॅनल. बिग बॉस मराठीच्या या नव्या कोऱ्या सीझनच्या सगळ्या एक्सक्लुझिव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. बिग बॉसचा खेळ म्हटला तर नवीन थीम आली, नवीन घर आलं, नवीन अतरंगी सदस्य आले. या सदस्यांवरतीच बिग बॉसचा खेळ चालत असतो. हे सदस्यच बिग बॉसच्या खेळाला रंगवत असतात, नवीन किस्से घडत असतात, नवीन घटना घडत असतात, ज्यामुळे फक्त बिग बॉसच्या खेळालाच नाही तर प्रेक्षकांच्या मनाला आणि विचारांना सुद्धा कलाटणी मिळत असते. इतके महत्त्वाचे हे स्पर्धक असतात आणि ह्या गोष्टीची जाण बिग बॉसच्या मेकर्सला सुद्धा आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक विचार करूनच स्पर्धक निवडत असतात पुढच्या 100 दिवसासाठी. सीझन 4ला त्यांनी तो विचार केलेला नसावा, परंतु सीझन 4 सोडला तर बाकीचे सगळे सीझन हे सुपर डुपर हिट ठरलेले होते. कारण त्यातले स्पर्धक हे अतरंगी होते, धमाकेदार होते. सीझन 5ला तर अफलातून होते आणि आता येऊन टेकलेला आहे सीझन नंबर 6. एकंदरीतच या सीझनची थीम काय आहे तर ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. परंतु या थीमला साजेसे स्पर्धकच यावेळेस निवडण्यात आलेले आहेत. दरवेळेस सिनियर स्पर्धक असतील किंवा सिनियर कलाकार असतील, परंतु ह्या सीझनमध्ये तरुण स्पर्धक आपल्याला 99% बघायला मिळणार आहे. आता त्यातल्या त्यात कोणती कॅटेगरी बघायला मिळणार आहे तर नंबर 1 सिने अभिनेते किंवा सिरियलमध्ये काम करणारे. नंबर 2 आपल्याला रील स्टार जास्त प्रमाणात बघायला मिळतील. त्याशिवाय आपल्याला स्पोर्ट कॅटेगरीमधले स्पर्धक बघायला मिळणार आहे. आणि हो, नवीन गोष्ट याच्यात ॲड ही होणार आहे, बिग बॉसच्या रिलेटेड ओळखीचेच असलेले यूट्यूबर सुद्धा आपल्याला या सीझन 6मध्ये बघायला मिळणार आहे. हो, कारण बिग बॉसच्या या 6व्या सीझनमध्ये भावनिक किनार असणार आहे, त्यासोबतच नशिबाची चॅलेंज असणार आहे, स्वर्ग नर्क यामध्ये डिवायडेशन असणार आहे आणि तरुणांचा खेळ म्हणून बिग बॉसचा हा 6वं पर्व ओळखला जाणार आहे. कारण 6व्या पर्वामध्ये जे टास्क डिझाईन करण्यात आलेले आहे ना, धमाकेदार टास्क आहेत मित्रांनो. स्पॉइलर अलर्टमुळे सगळ्या काही डिटेलिंगमध्ये नाही सांगू शकत, परंतु टास्क इतक्या डिटेलिंगने, इतके फिजिकली चॅलेंजेस असणारे डिसाईड करण्यात आलेले आहे, डिझाईन करण्यात आलेले आहे की जे टास्क या अगोदर, लक्षात ठेवा हे वाक्य व्यवस्थित ऐका, या अगोदर बिग बॉस मराठीच्याच काय, बिग बॉस हिंदीच्या सुद्धा, कन्नडा, तमिळ, तेलुगू, मल्याळम कुठल्याच बिग बॉसमध्ये हे टास्क याआधी डिझाईन करण्यात आलेले नव्हते. कारण बिग बॉस मराठी सीझन 6ची क्रेज बघता सगळं काही रिफर्बिश करण्यात आलेलं आहे. रितेश सरांची होस्टिंगसुद्धा यावेळेला आगळी वेगळी आणि धमाकेदार बघायला मिळणार आहे. एकंदरीतच काय, सीझन 6 हा तरुणांचा पर्व म्हणून ओळखला जाणार आहे. या सीझनमध्ये आपल्याला फिजिकल टास्क प्रचंड प्रमाणात बघायला मिळणार आहे. रील स्टार असू द्या किंवा सिने अभिनेते असू द्या किंवा सिरियल ॲक्ट्रेस असू द्या, ॲक्टर असू द्या किंवा यूट्यूबर असू द्या किंवा रील स्टार असू द्या, हे सगळे आपल्याला यंग कॅटेगरी बघायला मिळणार आहे. याला 1-2च सदस्य अपवाद असणार आहे.
कन्फर्मेशन असलेल्या सदस्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही किती एक्साइटेड आहात हा सीझन एन्जॉय करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हे दोन्ही करून टाका, कारण बिग बॉसच्या डायरेक्ट थेट फ्रॉम सेट खबरा तुमच्यासाठी मी आणणार आहे. मी होतो अगस्त्य आणि आपण बघत होतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल स्पाय रिॲक्ट मराठी. येतो, निरोप घेतो, लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटायला येऊ. तोपर्यंत धन्यवाद.